Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बारामतीचा विकास हा जो चाललेला आहे हा ठराविक लोकांसाठी चाललेला आहे. ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी आणि नेत्यासाठी हा विकास चाललेला आहे. आम्ही वाट बघितली, त्यांच्याकडनं निरोप आला नाही. पण म्हणून काय आम्ही कुणाच्या घरी जाऊन आम्हाला बोलवा असं म्हणणं योग्य नव्हतं. राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि काही ठिकाणी नगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्तानं स्थानिक लेवलवर आघाडी देखील करण्यात आलेली आहे. मात्र राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बारामती नगर परिषदेमध्ये भाजपने स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचा सस्पेन्स जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होता. मात्र राष्ट्रवादीनं सचिन सातव जे बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यानंतर भाजपनं देखील एक डाव टाकलेला आहे. भाजपनं देखील त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा केलेला आहे. आपल्यासोबत भाजप पदाधिकारी आहेत. काय सांगाल, तुम्ही एक पॅनल नगरपालिकेमध्ये सुरुवात केलेली आहे, कारण इथून पाठीमागे नगरपालिकेच्या निवडणुका ज्या झाल्या त्या जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसनं एकतर्फी जिंकलेल्या आहेत किंवा एकतर्फी निवडणुका झालेल्या होत्या. भाजपनं पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज दाखल केलेत का सगळ्यांचे? या अगोदर देखील भारतीय जनता पक्षाने बारामती नगरपालिकेमध्ये उमेदवार उभे केले होते. परंतु ह्या वेळेची जी निवडणूक आहे, ह्या वेळेची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष हे सर्व प्रभागामध्ये सर्व उमेदवार आणि सक्षम एक नगराध्यक्षाचा उमेदवार जनतेला आम्ही राष्ट्रवादीला पर्याय म्हणून उपलब्ध करून दिलेला आहे. बारामतीच्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड उद्रेक होता. चर्चा होती की ही राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही हा विकासाचा फुगा आहे आणि त्या विकासाच्या माध्यमातून जी आर्थिक मेवा हा ठराविक लोकांनाच त्यामधून मिळत होता आणि हे सर्व चर्चा ही सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये होती आणि त्याला कुठंतरी ह्या गोष्टीला त्यांचा विरोध होता. परंतु त्यांच्या समोर पर्याय नव्हता आणि तो पर्याय एक सक्षमपणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ह्या बारामतीच्या मतदारांना मिळालेला आहे. खरं तर अजितदादा सांगतात की हजारो कोटी रुपयांचा विकास बारामतीमध्ये सुरू आहे. तुम्ही भाजपचे पदाधिकारी म्हणून बरीच वर्ष काम करताय. मग कधी बारामतीच्या विकासाबाबत बाहेर कधी चर्चा ऐकली का, चांगले किंवा वाईट काही नाही? बारामतीचा विकास हा जो चाललेला आहे हा ठराविक लोकांसाठी चाललेला आहे. हे जे सुशोभीकरण दिसतंय हे सुशोभीकरण आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी आणि नेत्यासाठी हा विकास चाललेला आहे. आणि ह्या विकासाला जो निधी येतोय हा निधी केंद्र सरकारचा आहे. बारामतीमध्ये जे मेडिकल कॉलेज झालं त्या मेडिकल कॉलेजला निधी केंद्र सरकारचा. बारामतीमध्ये आता जे काही आयुर्वेदिक कॉलेज होतंय त्यालाही निधी आमचाच आहे. जरी अजित पवार ह्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री असले तरी ते अर्थमंत्र्याची फाईल शेवटी मुख्यमंत्र्याकडे जातीच ना. म्हणजे ह्या बारामतीच्या विकासामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुद्धा तेवढाच वाटा आहे जेवढा अजित पवार सांगतात. आपल्यासोबत तात्या काय सांगाल, तुम्ही बरीच वर्ष राजकारणात आहात, अजितदादांना जवळून पाहिलेलं आहे, अजितदादांचं राजकारण जवळ पण राहिले. राज्यात एकीकडं सगळे महायुतीमध्ये आहेत आणि इथं मात्र पुन्हा एकदा भाजप सत्तेतनं विरोधात उतरत आहे राष्ट्रवादीच्या. नाही, राष्ट्रवादीच्या विरोधात वगैरे असं नाही. कारण कसं होतं की गेले अनेक वर्ष या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित होत्या. या निवडणुका आता 9 वर्षांनी या निवडणुका होतात आणि 9 वर्ष अनेक कार्यकर्ते ते अशी वाट बघत बसलेत की आज इलेक्शन होतील, उद्या होतील, परवा होतील. आता हे सगळं होत असताना एकदाच्या इलेक्शन लागल्या, कोर्टाने आदेश दिले अमुक 1 तारीख 31 जानेवारीच्या पूर्वी या इलेक्शन पूर्ण करा. त्याप्रमाणे इलेक्शन कमिशनरने कार्यक्रम लावला. आता इकडं केंद्रात असेल किंवा देशात असेल, इकडं युतीचं सरकार आता राज्यात काम करत आहे. युतीचं सरकार काम करत असताना किंवा लोकसभेमध्ये हे नेते आहेत सगळे. पण आत्ताच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. ज्या कार्यकर्त्यांना 9 वर्ष काहीच करता आलं नाही, त्यांची इच्छा असूनही त्यांना कुठली निवडणूक करता आली नाही, पण या निवडणुका लागल्या. या निवडणुका लागल्यावर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सामावून घ्यायचं असेल आणि प्रत्येकाला आपापली पार्टी वाढवायचा नैतिक अधिकार आहे,
त्या अधिकाऱ्याप्रमाणे आम्ही आमचे कार्यकर्ते कसे डेव्हलप होतील, आमची पार्टी कशी डेव्हलप होतील या अर्थानं पॅनल करायचा आम्ही निर्णय केला. आता आम्ही हा निर्णय करत असताना महाराष्ट्र लेवलला युती काम करते. मग आता या तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी मोठी पार्टी आहे. तर राष्ट्रवादीने आपल्यासोबत काम करणाऱ्या युतीतल्या इतर 2 पार्ट्यांना बोलवायला अपेक्षित होतं आणि बोलवून त्यांना इथलं इलेक्शन काय करावं, कसं करावं ही चर्चा करणं अपेक्षित होतं. त्यांनी कुठली तशी चर्चा केली नाही. त्यांनी त्यांची पार्टी बोलवली, त्यांच्या पार्टीपुरती मर्यादित चर्चा केली, त्यांच्या पार्टीच्या लोकांचे इच्छुकांचे अर्ज बोलवले, त्यांनी उमेदवारी प्रक्रिया चालू केली. अशा वेळेस आम्ही हात बांधून बसणं उचित नव्हतं. स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीनं आघाडी करायचं धोरण स्वीकारलेलं होतं, मुख्यमंत्र्यांनी देखील तसे आदेश दिलेले होते तुम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना. बारामतीमध्ये तसं झालं नाही. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना जाहीरप्रमाणे आदेश दिले की जिल्हा लेवलला तुम्ही सगळे एकत्र बसा. जिल्हा लेवलला एकत्र बसून कुणी कुणावर व्यक्तिगत टिप्पणी करू नका, कुणी कुठल्या पक्षाचं उन्हाधुणं काढू नका. जे काही करायचं ते मैत्रीपूर्ण अशा तुम्हाला इलेक्शन करता आल्या करा. तुमचं संगनमत झालं, एकमत झालं तर एकमताने इलेक्शन करा. पण एकमताने इलेक्शन करायचं असेल, एक विचाराने इलेक्शन करायचं असेल तर त्या तालुक्यातल्या मोठा जी पार्टी असेल त्या पार्टीने छोट्या पार्टीला बोलवायला पाहिजे. हा नैसर्गिक नियम आहे. तसं बारामतीत झालं नाही. पार्टीचे आम्हाला आदेश होते, पण म्हणून काय आम्ही कुणाच्या घरी जाऊन आम्हाला बोलवा असं म्हणणं योग्य नव्हतं. आम्ही वाट बघितली, त्यांच्याकडनं निरोप आला नाही. आमच्या कार्यकर्त्यांचा आम्हाला तगादा होता की त्यांची वाट नका बघू, आपण आपल्या ताकदीवर पॅनल करू. त्याप्रमाणे आम्ही आमच्या ताकदीवर पॅनल केला आणि आज आमचे 41 नगरसेवक पदाचे आणि 1 नगराध्यक्ष पदाचा असे आमचे सगळे उमेदवार तयार आहेत. सगळ्यांनी आज आम्ही फॉर्म भरलेत. आत्ताच फॉर्म भरून आलोय. अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आणि ही आमची निवडणूक कार्यकर्त्यांसाठी आम्ही अत्यंत ताकदीने लढवायचं ठरवलेलं आहे आणि नागरिकांचा आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे. कुठले मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाणार आहात? आता तुम्ही जर लोकल आहात, तुम्हाला सगळेच लोकल मुद्दे माहिती आहे. तुमच्या गावातही आज प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे, तुमच्या गावातही आज रस्त्याचा प्रश्न आहे, तुमच्या दारातही आज जाणाऱ्या गटारीचा प्रश्न आहे. असे बारके छोटे मोठे अनेक प्रश्न आहेत. म्युन्सिपाल्टी लेवलला हे प्रश्न तर खूप असतात आणि या प्रश्नाकडे कोणी फार मोठ्या लोकांना बघायला फार लक्ष असतं असं नाही. म्हणून तर इथं एक चांगले कार्यकर्ते शोधायचे, त्यांना ह्या कामाला पाठवायचं. आता ह्या आमचा ऍडव्होकेट देवकाते, अगदी गोविंद देवकाते चांगला पोरगा आहे, संघाचं काम करतो, अनेक वर्ष पार्टीचं काम करतो. दुसरा आमचा ऍडव्होकेट भामे, अत्यंत चांगला कार्यकर्ता. हा ऍडव्होकेट आकाश दामोदरे, हे अशी वकील लोक आहेत, आमच्याबरोबर डॉक्टर लोक आहेत की ज्यांना समाजाची नाळ जुडलेली आहे. हे लोक जातील, बघतील, करतील. अशा अर्थानं समाजाच्या तळातल्या माणसाचं सुखदुःख जाणण्यासाठी त्यांच्या छोट्या मोठ्या कामात त्यांना सहकार्य व्हावं अशा पद्धतीने आम्ही सिलेक्टचे माणसं हुडकून एक अत्यंत चांगला पॅनल दिलेला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कुठले मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाणार आहात? कारण अजितदादांच्या विकासाचा डंका जो आहे तो राज्यभर पेटला जातोय. रस्ते तयार झाले, झाडं लागली, रस्ते चकचकीत झाले म्हणजे विकास नाही. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती बदलली पाहिजे. हा खऱ्या अर्थाने आमचा मूळ मुद्दा आहे. तिथल्या नेतृत्वाचं खऱ्या अर्थाने त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. काही लोकांचा विकास करणं हा त्यांचा उद्दिष्ट राहिलेला आहे. त्यामुळे आता उमेदवारी देताना सुद्धा बघितलं तर काही घराणेशाहीच तिथं दिसते आहे. काही जे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याच्यावर आपण रितसर बोलणारच आहोत. परंतु मला असं वाटतं की विकास म्हणजे फक्त रस्ते झाडं नसून सर्वसामान्य आयुष्यात बदल झाला पाहिजे. तिथं बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. आज तुम्हाला सांगतो आर्थिक परिस्थिती प्रचंड भयावह आहे. त्यामुळं महागाईमध्ये तुम्हाला सांगतो इथल्या नेतृत्वाने त्याच्यावर कुठेही कार्यक्रम केलेला, नियोजन केलेलं दिसत नाही. त्यामुळं सामान्य कुटुंबातली माणसं, सामान्य मागासलेल्या लोकांच्या जीवनामध्ये फार काही बदल झालेला नाही. त्यामुळे बारामतीचा विकास हा जो बागुलबुवा फक्त काही रस्त्यांचा विकास आहे. ग्रामीण मधली परिस्थिती तर फार भयावह आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांपुढे मांडणार आहोत आणि ही निवडणूक खऱ्या अर्थाने आम्ही पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय झालेला आहे. तर त्या मला एक सांगा, लोकसभेमध्ये तुम्ही राष्ट्रवादीला मदत केली, विधानसभेमध्ये केली. आता काय घडलं नेमकं? तुम्हाला विश्वासात का घेतलं गेलं नाही आणि नेमकं काय घडलंय? असं आहे, लोकसभेला आणि विधानसभेला दोन्ही वेळेस राज्य लेवलला आमची युती आहे. युती असल्यामुळे युतीचा धर्म पाळणं हे कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. राज्य लेवलला युती झाली, आम्ही युतीचा धर्म पाळला. लोकसभेला आम्ही युतीचं काम केलं. विधानसभेला आम्ही युतीचा धर्म पाळला. कार्यकर्ता नात्याने आम्ही मन लावून अगदी सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणानं राष्ट्रवादीचं काम केलं.
पण हे होत असताना आता नैतिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादीची भूमिका आज अशी असायला पाहिजे होती. युतीमध्ये आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांना एकत्रित बोलवून त्यांच्याशी चर्चा करून हे इलेक्शन करावं अशी कल्पना खरं त्यांच्या मनात यायला पाहिजे होती. दुर्दैवाने का आली नाही माहित नाही, पण म्हणून त्यांच्या मनात ही कल्पना आली नाही. पण आम्हाला आमची पार्टी वाढवायची, आमचा कार्यकर्ता वाढवायचा आहे, आमच्या मनात ही कल्पना आली. त्यांच्या नसली आली तर आमच्या मनात आली पण की आपण त्यावेळेस करावा. बारामतीत नाही झालं, पण माळेगावमध्ये 6 जागा दिलेल्या आहेत, 8 जागा दिलेल्या आहेत रंजन तावरेंना. नाही नाही, असं होणार नाही. कारण कसं आहे, रंजन तावरे हा भाजपचा कार्यकर्ता आहे. रंजन तावरेंनी तिथं आघाडी केलेली आहे. रंजन तावरेंना 8 जागा दिल्या वगैरे असं जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर मला असं वाटत नाही. कारण मुळातच अशी परिस्थिती तिथं 17-18 जागा आहेत आणि त्यापैकी 8 जागा देतील असं मला वाटत नाही. रंजन तावरेंनी एक आघाडी केलेली आहे आणि ते आघाडीच्या माध्यमातून ते इलेक्शन लढतील आणि त्यांच्या विरोधी राष्ट्रवादीचं पॅनल असेल. 2 पॅनलमध्ये इलेक्शन होईल. तिथं काही त्यांचं कॉम्प्रोमाइज वगैरे झालेलं असेल असं मला वाटत नाही. माझं रंजन तावरेंशी किंवा अन्य कुणाशी माझी चर्चा झालेली नाही. मी आज दिवसभर या बारामतीच्याच कामात असल्यामुळे मी तिकडे बघितलेलं नाही, पण माझी खात्री आहे असं काय होणार नाही. भाजप सक्षमपणे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरले. कोण येणार आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी? आमचे प्रदेशाचे नेते आणि जिल्ह्याचे नेते हे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला येणार आहे. मुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता आहे. आम्ही तो प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. होते भाजपचे सर्व पदाधिकारी. त्यांनी सांगितलेले आहे की भाजपनं बारामती नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती अतिशय संवेदनपणे स्वीकारलेली आहे, घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जशाच तसं उत्तर देण्याची देखील तयारी आहे. आता बघावं लागेल की 2 तारखेला मतदार राजा जो आहे तो कोणाच्या पारड्यात मत टाकतोय. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.